उषा जाट नाशिक व वाळवण रेसिपीच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण बटाट्याचे पापड बनवणार आहोत। तेल, साबुदाणा, भगर यातील एकही पदार्थ न वापरता व एकट्यानेच बनवू शकतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने। तितकेच खमंग, चवदार व खुसखुशीत असे बटाट्याचे पापड आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। बटाट्याचे खुसखुशीत हे पापड बनवण्यासाठी इथे मी अंदाजे बटाटे घेतलेले आहेत। या बटाट्यांच्या पापडसाठी कोणतेही प्रमाण इथे आपल्याला घेणं गरजेचं नाही। आपण कितीही बटाट्यांचे पापड आरामात बनवू शकतो। इथे मी साधारण 1.5 ते 2 किलोच्या अंदाजे हे बटाटे घेतलेले आहेत। त्याचे 25 ते 30 पापड छान असे बनलेले आहेत। बटाटे छान उकडून घेतलेत, त्याची सालं काढून घेतलीत आणि ते थंड करून घेतलेले आहेत। इथे लक्षात असू द्या, बटाटे थंड करणं फार गरजेचं आहे, म्हणजे मिश्रण पुढे पातळ होणार नाही। थंड झाल्यानंतरच आपल्याला जीही पुढची प्रोसेस असेल किसण्याची ती आपल्याला करायची आहे। बटाटे छान उकडून झाले की सालं काढून थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर ते मस्त असे मॅश करून घेणार आहे। मी मॅश करून घेतलं की हे सर्व बटाट्याचं मॅश केलेलं जेही मिश्रण असणार आहे ते एका पुरणाच्या चाळणीतून मी पुन्हा एकदा काढून घेणार आहे। ज्याप्रमाणे आपण पुरण चाळणीतनं काढतो अगदी त्याचप्रमाणे हे मिश्रण देखील मी पुरणाच्या चाळणीतनं काढून घेणार आहे। त्याने काय होईल, आपले जे बटाट्याचे पापड आहे त्यामध्ये बटाट्याची गाठ राहिली जाणार नाही आणि पापड सुंदर असे प्लेन बनले जाणार आहेत। तुम्ही या पद्धतीने बनवले तरी देखील चालेल व अगदीच तुम्ही बटाटा किसून घेतला ना तरी देखील चालेल, परंतु लक्षात असू द्या त्यामध्ये बटाट्याचा तुकडा म्हणजेच एखादी गाठ वगैरे राहू देऊ नका किंवा पडू देऊ नका। हे बटाट्याचे पापड खायला खूप जास्त रुचकर लागतात, अगदी चवीला तर भन्नाट लागतात। अगदी म्हणजे तुम्ही जर बटाट्याचे पापड जर कच्चेच जरी खाल्ले ना तर तुम्ही तळणार देखील नाहीत, इतकेच छान चवीला लागतात आणि खूप जास्त खुसखुशीत देखील होतात। आपण काय करतो, बटाट्याचे म्हणजे उन्हाळ्याच्या वाळवणी पदार्थांमध्ये साबुदाणा जेही उपवासाचे पदार्थ असेल ना त्यात साबुदाणा, भगर, वरई याचे सर्व पदार्थांमध्ये वापर करत असतो आणि त्या सर्वांचीच जवळजवळ टेस्ट देखील सेमच असते। म्हणून मी इथे बटाट्याचे छान असे पापड बनवलेले आहेत आणि यामध्ये अजिबात साबुदाणा नाही, वरई नाही, तेल देखील नाही, असे सोप्या पद्धतीने व खूप जास्त खमंग व चवदार हे पापड बनवलेले आहेत। छान बटाटे सर्व आपण पुरणाच्या चाळणीतून देखील काढून मी पुन्हा त्याच कढईमध्ये हे सर्व बटाट्याचं मिश्रण घालून घेतलंय। त्यामध्ये मी इथे चवीनुसार मीठ, थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, तसेच सुक्या लाल मिरच्या मी मिक्सरमध्ये बारीक करून अर्ध्या चमचालाही कमी त्याची पावडर इथे मी वापरलेली आहे। तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही जिरे थोडेसे कुटून टाकायचे छान मस्त, किंवा जिऱ्याची पावडर टाकली ना तरी देखील चालेल। मी इथे छान कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे कोथिंबीर खात असाल तर ती देखील टाका, त्यामुळे बटाटे दिसायला आणि चवीला फार छान लागतात। हे सर्व मिश्रण हाताने मस्त आपण मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता अजिबात हाताला हे मिश्रण चिकटलं जात नाही, तेलाचा देखील इथे वापर करायचा नाही। बटाट्याचं मिश्रण छान मस्त मिक्स करून घेतलं की त्याच्या छोट्या छोट्या लाट्या म्हणजेच गोळ्या तयार करून घ्यायच्या। मी इथे पहिल्या दिवशी हे पापड फॅन खाली सुकवणार आहे। फॅन खाली मी इथे खाली फरचीवर एक प्लास्टिकचा पेपर छान अंथरून घेतलाय, त्यावर या बटाट्याच्या केलेल्या मिश्रणाच्या ज्याही छोट्या छोट्या गोळ्या आहेत ना त्या ठेवून घेतल्यात। वरतून मी प्लास्टिकचे जे एक पिशवी कट करून घेतलेली आहे त्याचा एक तुकडा मी वरतून ठेवत आहे व एका प्लेटने किंवा एका डिशने आपण असं प्रेस करून हे पापड खूप सुंदर बनवू शकतो। अगदी कुणाच्याही मदतीशिवाय एकटाच माणूस आपण हे पापड कितीही प्रमाणात बनवू शकतात। तुम्हाला जर हे मिश्रण खूप जास्त सकाळी घाई होत असेल ना तर तुम्ही रात्रीच बटाटे उकडून छान किसून फ्रीजमध्ये ठेवा। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये मीठ व मिरची मिक्स करून त्याचं छान पीठ तयार करून घ्यायचं व या पद्धतीने पापड बनवू शकतात। अगदीच तुम्ही एका दिवसात भरपूर अशा प्रमाणात हे पापड एकटेच असला तरी देखील बनवू शकतात। आणि दुसरी गोष्ट इथे महत्त्वाची अशी की पापड आपल्याला सुरुवातीला जाड बनवायचे आहेत, कारण वाळल्यानंतर हे पापड खूप जास्त पातळ होतात। यामध्ये पाण्याचा अजिबात वापर नाही, त्यामुळे सुकण्यासाठी यामध्ये फक्त बटाट्याचंच मिश्रण असतं। म्हणूनच आपल्याला हे पापड जाड असे साईजने आपल्याला बनवायचे आहेत। सुरुवातीला अगदी आपण तांदळाचे किंवा नाचणीचे जसे पापड बनवतो ना त्याहीपेक्षा आपल्याला हे पापड थोडे जाड धरायचे आहेत। या पद्धतीने मी सर्व पापड छान बनवून घेतलेले आहेत। मी इथे तुम्ही उन्हात देखील पहिल्याच दिवशी जरी सुकवले तरी देखील चालेल। मी इथे पहिल्या दिवशी फॅन खाली व नंतर 2 दिवस उन्हामध्ये हे पापड छान असे सुकवून घेतलेले आहेत। 2 दिवसानंतर तुम्ही बघणार आहात की पापड किती सुंदर सुकले गेलेले आहेत।
तुम्ही डायरेक्टली उन्हात जरी हे पापड सुकवले तरी देखील चालेल। मी इथे पहिल्या दिवशी फॅनखाली सुकवलेले आणि 2 दिवस नंतर कडकडीत उन्हात हे पापड सुकवून घेतलेले आहेत। खूप सुंदर असे सुकले गेलेले आहेत। कोथिंबीरीमुळे व लाल मिरचीमुळे हे पापड दिसायला देखील अप्रतिम दिसतात। चवीला तर खूप जास्त खमंग लागणार आहे। आणि हो, तुम्ही जर याचे कच्चेच पापड जरी खाल्ले ना तरी तुम्ही तळण्याचं तुमचं मन करणार नाही। मी इथे तेल हलकंसं गरम करून घेतले। आपल्याला खूप जास्त कडकडीत तेलामध्ये हे पापड अजिबात तळायचे नाही। आपल्याला हलकंसं तेल गरम करून घ्यायचं गॅसवरती आणि नंतर मंद गॅसवर हे पापड तळून घ्यायचे आहेत। या पद्धतीने मी सर्व पापड छान असे तळून घेतलेले आहेत। बर्ड्याचे खुसखुशीत असे आपले पापड साध्या सोप्या पद्धतीने आज तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे। फक्त पापड करताना जाड ठेवा, ही मात्र गोष्ट तुम्ही आठवणीत ठेवा आणि त्यानुसारच तुम्ही बटाट्याचे पापड बनवा। सुरुवातीला जाड असलेले पापड वाळल्यानंतर खूप जास्त पातळ होतात। भेटूया नवीन रेसिपीमध्ये एका छान अशा व्हिडिओत। तोपर्यंत धन्यवाद।